ओबीसी नेते लक्ष्मण हाके आज हिंगोलीच्या दौऱ्यावरती आहेत. त्यांनी हिंगोली जिल्ह्यातल्या सर्व ओबीसी बांधवांशी संवाद साधला आहे आणि संवादानंतर आपल्यासोबत आहेत ओबीसी नेते लक्ष्मण हाके. खरं तर तुम्ही जे आहे ते आज विविध विषयावरती समाजासोबतच संवाद साधला. नेमका संवाद कुठल्या अनुषंगाने होता आणि संवाद काय होता? 1 सप्टेंबरला या महाराष्ट्रामधला ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती SBC बांधव आणि आमचा SC ST बांधव या आमच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने निघेल. आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपवलंय आणि ते कसं संपवलंय हे या महाराष्ट्राला जाब विचारण्यासाठी प्रश्न विचारण्यासाठी आम्ही ओबीसी बांधव 1 सप्टेंबरला मुंबईच्या दिशेनं जाणार आहोत. तुम्ही एक संवाद साधताना एक वक्तव्य केलं आरोग्य भाषेमध्ये एका व्यक्तीबद्दल राजकारणाबद्दल. ते काय किस्सा होता म्हणजे की प्रसाद लाड यांना कंपन्या दिल्या, नेमका सगळा विषय काय आहे? सगळं बघा, क्रिस्टल ग्रुप ऑफ कंपनीज त्यांचा दावा आहे, माझा नाही. प्रसाद लाड एकदा म्हणाले की या हाकेला कोण ओळखतं? मी 1 लाख तरुणांना रोजगार दिला आहे. मुख्यमंत्री महोदय, मी या प्रसाद लाडचा काय उद्योग आहे बघितलं तर या माणसानं तुमच्या शासनामधल्या नोकऱ्या पळवल्यात, टेंडर घेतलेत मॅन सप्लाय करायचे. तुम्ही नोकर भरत्या का करत नाही? सरकार आमच्या नोकर भरत्या का करत नाही? सरकार आमच्या नोकर भरत्या का करत नाही? त्याचं उत्तर आम्हाला प्रसाद लाड आणि गायकवाड वगैरे मंडळी यांच्या या खाजगी कंपन्यात मिळालं. मग या आमदाराला जो वरिष्ठ सभागृहात गेलाय ह्याला रिश्वतखोर म्हणू तर काय म्हणू? रिश्वतखोर, रिश्वत घेणारा, आमच्या महाराष्ट्राच्या तिजोरीवर दरोडा घालणारा आणि स्वतःचं विमान विकत घेणारा माणूस. काय बोलू आम्ही त्यांच्याबद्दल? गोदापट्यातलं आंदोलन हे रेती माफियांचं असाही उल्लेख केला. नेमका तो किस्सा? हे बघा, जरांगे पाटलाला जर शिक्षण आणि नोकऱ्याचं पडलं असतं तर त्यांना SCBC घेतलं असतं, EWS घेतलं असतं की तिथला मेरिट कमी आहे. पोरांचंच तुम्हाला भलं करायचं आहे ना. महान पंडित, कायदे तज्ज्ञ, हरिभक्त परायण जरांगे साहेब, तुम्हाला लेकराबाळांचंच आरक्षण पाहिजे ना. तर मग ओबीसीच्या मेरिटपेक्षा EWSचं मेरिट कमी आहे, SCBCचं मेरिट कमी आहे. हरिभक्त परायण जरांगे दादा, तुम्हाला ओबीसी मधलं का आरक्षण पाहिजे? ओबीसीच्या अनाथ माती करवायची तुम्हाला? हे या महाराष्ट्रातला एकही माईचा लाल हे या जरांगेला सांगणा. उठतेच सुटतेत दादा दादा, उठतेच सुटतेत दादा दादा. हे काय चाललंय? सांगा समजावून कुणीतरी. मनोज दादा, EWSचं मेरिट कमी आहे तिथं आपला फायदा आहे. मनोज दादा, SCBCचं मेरिट कमी आहे तिथं आपला फायदा आहे. अरे ओबीसीच्या अनाथ माती कालवायला का चाललाय? कारण गावगाड्यातलं झडपी पंचायतीमध्ये या मनोज दादाचा इंटरेस्ट आहे. हा खरा प्रॉब्लेम आहे. खरं तर दादा, तुम्ही एकीकडे एक तयारी करताय आंदोलनाची आणि दुसरीकडे राज्याच्या गृह विभागाने आज आदेश पारित केले की कुठलंही आंदोलन करण्यासाठी परवानगी नाही आहे. आम्ही या लोकशाहीमध्ये राहतो, आम्ही कायदे पाळणारी माणसं आहोत. आम्ही रीतसर पोलीस अथॉरिटीकडे आम्ही पत्र दिलेले, त्याची आमच्याकडे पोच आहे. आम्हाला परवानगी दिली आणि नाही दिली तरी लोकशाही मार्गानं, सनदशीर मार्गानं आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि ते आम्ही आंदोलन करू. आणि हे सनदशीर मार्गाने आंदोलन करत असताना जर त्यांना कुठं वाटलं कायदा भंग झाला आहे, कायदा हातात घेतला आहे, आम्हाला अटक करावी. आणीबाणीप्रमाणे ओबीसी बांधव जेलमध्ये जायला तयार आहे. खरं तर तुम्ही म्हणताय की मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ओबीसीचं प्रमाणपत्र काढून त्याच्यावर पद उपभोगलं. नेमकं तो किस्सा काय? माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, आपल्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री, मराठा समाज आरक्षण सब कमिटीचे अध्यक्ष यांच्या घरामध्ये ओबीसीचं प्रमाणपत्र आहे की नाही तुम्ही आम्हाला सांगा. त्याचा लाभ त्यांनी घेतला की नाही सांगा. आणि मग जर विखे पाटील जर ओबीसीच्या आरक्षणात आले असतील तर गावगाड्यातली आम्ही छोटी छोटी माणसं कुठे जाईल? मुख्यमंत्री महोदय, कसं राहिलंय ओबीसीचं आरक्षण तुम्ही आम्हाला सांगा. काय राज्य सरकारला हिंगोलीमधून इशारा? हिंगोली हा ओबीसींचा बालेकिल्ला आहे आणि महाराष्ट्र हा ओबीसींचा बालेकिल्ला आहे. महाराष्ट्र हा 18 पगड जातींचा आहे. महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांच्या बलुतेदार आलुतेदार मंडळींचा आहे. पण त्यांचे हक्क अधिकार आज मुख्यमंत्र्यांनी, सरकारने आमचे डुबवलेत. वेळीच सावध व्हा. मराठा समाजाला जे आरक्षण द्यायचं आहे ते द्या, पण 27 आणि SCBCचं 2%, SBCचं 2%, हे 29% सोडून तुम्ही मराठा समाजाला जे द्यायचं ते द्या. ओबीसी तुमच्या आडवं येणार नाही, त्याच्या विरुद्ध बोलणार नाही, मागं बी कधी बोलला नाही,
आजही बोलणार नाही आणि उद्याही बोलणार नाही. सर एक शेवटचा प्रश्न, कळमनुरीमध्ये लाखोच्या संख्येमध्ये मोर्चा आंदोलन निघालं होतं तुमचं मागच्या वेळेस, त्याच मोर्चामध्ये तुमचे खंदे समर्थक म्हणून पवन करवर होते, अरे त्यांच्यावरती शाई फेक छोटं पोरगा आहे ते, बारकं पोरगा आहे, प्रसिद्धीसाठी स्टंट करतंय, सोडून द्या विषय. काय अवकात आहे, काय वकूब आहे त्याचा, सोडून द्या. बाय मनोज जरांगेकडे जातंय, तिथल्या 2-4 पोरांना घेतोय, इकडं काळं लावून घेतोय आणि तिकडे दूध ओतून घेते. जाऊ दे, एक पोरा ठोरांचं काय असतंय तेवढं. बरं सर, एक शेवटचं, ज्या ठिकाणी सगळे आंदोलनं होत आहेत, मोर्चा होत आहे, मात्र राज्यामध्ये शिक्षणाचा जे आहे ते रासा ढसळलेला आहे. ग्रामीण भागातले कुठल्याही समाजाचे विद्यार्थी असो त्यांना शिक्षण मिळत नाही, यासाठी आवाज कोणी उठवत नाही. दिपके आता अभिजित दिपके आता मैदानामध्ये त्यांच्या भूमिकेबरोबर आणि त्यांच्या बरोबर आहोत. त्यांनी दिल्लीला जंतर मंतरला आंदोलन केलं, तेव्हाही आम्ही प्रेस घेऊन पाठिंबा दिलेला आहे. एक शिक्षकी शाळा जर या महाराष्ट्रातल्या बंद होत असतील तर या मागासवर्गीयांच्या शेतकऱ्यांच्या पोरांनी जायचं कुठं, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांनी जायचं कुठं. मुख्यमंत्री महोदय, ओबीसीच्या मुलांना, भटक्यांच्या मुलांना आजही तुम्ही महाराष्ट्रामध्ये एकाही जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह उभं केलं नाही. त्यामुळं तुम्ही आमचे मुख्यमंत्री नाही आहात, तर तुम्ही कारखानदारांचे मुख्यमंत्री आहात. निश्चितच आपण बघतो की हे होते ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जे आहे ते विविध प्रश्नावरती उत्तर दिले आहे. कॅमेरामॅन सायनाथ शिंदेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.